श्रीकलाविषयी जर तू काही उन्हं बोललीस तर आज आत्ता या क्षणाला तुझ्या माझ्यामध्ये असलेलं इतक्या वर्षांचं नातं मी लगेच संपवून टाकेन। महाराज तुम्ही मी जे काही बोलतोय ते विचार करूनच बोलतोय। आता तूही माझ्याशी विचार करूनच बोल। श्रीकला, फार मोठ्या मनाची आहेस बाळा तू। तुझ्या नवऱ्यावरचं प्रेम पाहून भरून आले मला। आज तुझी आई पाहिजे होती ग, तुझी काळजी घ्यायला, तुझं बाळणपण करायला। तुझ्या बापाची परिस्थिती नाही ग एवढी। पण काळजी करू नको, कोंड्याचे मांडे करून खाऊ घालीन तुला। व्यंकू महाराज, येतो आम्ही। चल। श्रीकला, अगं तू कुठं निघालीस? श्रीकला, शकुंतला काहीतरी विचारतीये तुला। व्यंकू महाराज, अहो लेकीचं पहिलं बाळणपण माहेरीच व्हायला पाहिजे ना। तुमच्या इतकी चांगली परिस्थिती नाही हो आमची, पण जमेल तेवढी काळजी घेईल मी तुमच्या सुनेची। हो, मला मान्य आहे, पण तिची काळजी घेतली जाणार नाही असं का वाटतंय तुम्हाला? तसं नाही वाटलेलं मला काही। नाही ना वाटते? चाल तर मग। श्रीकला तिच्या घरातून कुठेही जाणार नाही। अहो पण अहो, आम्ही तिचे सासू सासरे रे, आई वडीलच आहोत। ती मला आई आणि यांना बाबा म्हणते। हे तिचं सासर नाहीये, माहेर आहे। श्रीकला, आम्ही तुझी सगळी काळजी घेऊ अगं, पण तू हे घर सोडून नको जाऊस। अगदी बरोबर बोलतीये ती। हे बघा, मला तुमची काळजी कळती, पण आमच्या गोपाळचा अंश श्रीकलाच्या पोटात वाढतोय। तुम्ही वडील या नात्याने तुमच्या घरी नेऊन तिची जेवढी काळजी घ्याल, तेवढीच काळजी आम्ही सगळेजण सुद्धा तिची घेऊ, याची मी तुम्हाला खात्री देतो। व्यंकू महाराज, तुम्ही पोरी, मी जरी तुझा बाप असलो ना, तरी बापाचं कर्तव्य हेच निभवताय। व्यंकू महाराज, देव तुमचं भलं करो।
गौरी येतो मी. बाबा बाबा श्रीकला, बाळा आता तू आमची जबाबदारी आहेस. तू या घरातून कुठेही जाणार नाहीस. येतो मी. श्रीकलेची काळजी घ्या. व्यंकू भाऊजी, वहिनी, तुम्ही काहीही बोलण्यापूर्वी मी आत्ता जे बोलतोय ते लक्षपूर्वक ऐका. आज आत्ता इथे मी शेवटचं सांगतोय. यानंतर जर श्रीकलाविषयी कोणीही उनदुन बोललं किंवा यानंतर एकदाही तिच्याशी कुणी काही वेडवाकडं वागलं तर मात्र आपल्या या कुटुंबाचे दोन तुकडे होतील. नीट लक्षात ठेवा. काळजी करू नकोस. अगं काय झालं? का रडतेस? मला गोपाळची खूप आठवण येते रे. तो का गेला आपल्याला सोडून? मला माहिती गोपा दादा चुकलाय. आपल्याशी बोलायला पाहिजे होतं ना, त्याच्या मनात काय ते सांगायला पाहिजे होतं.
पण आता आपण काहीच करू शकत नाही. आता आपल्याला तो नाहीये स्वीकारावाच लागणार. शांत होईल तू. आपण नाही करू शकत काही आता. कशी शांत होऊया तू? अगं दुसरा उपाय आहे का आपल्याकडे? गोपाळ दादाने सुसाईड केलं. सुसाईड सोड, जाऊ दे. झोप तू. इंदू अगं कुठे निघालीस? पाणी पिऊन येते मी, तू झोप. गोपाळ माझा मित्र होता, माझी सावली होता तो. भलेही आमच्यात दुरावा निर्माण झाला असेल, पण तरी सुद्धा तो माझ्यासाठी माझा जीव की प्राण होता. आणि आज नाही, गोपाळ आत्महत्या करणारा भ्याड नव्हता. तो असा करूच शकत नाही. तो आला होता माझ्याकडे. मला वाचवीन दे म्हणत होता. अरे गोपाळ, हिने मला वाचव. ती मला मारून टाकेल. इंदे, अरे काय बोलतोस तू? कोण मारीन तुला? श्रीकला, त्या दिवशी तू फक्त आणि फक्त गोपाळमुळे वाचलीस. ज्या गोपाळने तुला या घरात आणलं, तुला इतकं वाचवलं, त्याच्या जीवावर उठलीस. तुला आता मी नाही सोडणार मी तुला. जीव घेणार मी तुझा. मोठ्या बाई, काय करतीस? तिला धडा शिकवायला चालले. तुम्ही सोडा बरं मला. या नालायकीचा कायमचा बंदोबस्त करते मी. माझं घर उद्ध्वस्त करायला निघाली ती. मी तिला सोडणार, तुम्ही सोडा. एवढं चपसारखं वागू नकोस. या असं वागणं म्हणजे पायावरती धोंडा पाडून घेण्यासारखं आहे. चालेल, मला ते पण करेन. मला माझी पर्वा नाही माझ्या घरापुढं. तुम्ही सोडा मला, जाऊ द्या. मला माहितीये तू या घराची रक्षण करतेस. मग का अडवताय मला? जाऊ दे, मला सोडा. कर, तुला काय हवं ना ते कर तू. पण त्याआधी माझं बोलणं ऐकून घे. चल माझ्या बरोबर. एरवी तर तुझ्या कीर्तनात तू सांगत असतेस ना की मनात विवेक असावा, विवेक बुद्धीनं वागावं. मग आता कुठं गेलाय तुझा विवेक? एरवी तर सामंजस्याने विचारानं वागतेस, आणि ज्या वेळेला खरा विचार करण्याची गरज आहे त्यावेळेला तू अविचारानं वागतीस. काय करू मग? काय करू मी? तिच्या चांगुलपणाची पट्टी निघणच झाली कुणाच्या डोळ्यावरून. किती पोटतिडकीने मी सांगते, कोणी विश्वासच ठेवत नाही. दिग्रसकरांचं घर संपवून टाकेन ही एक दिवशी, आणि मग आपल्या हातात काही उरणार नाही हे तुम्हालाही माहिती आहे मोठ्या बाई. मला पण माहिती, म्हणून तर मी तुझ्या बरोबर आहे ना. त्या श्रीकलेला एकदा तर संपवूनच टाकते. घर तरी सुरक्षित राहील. त्यानं काय होणार, काय परिणाम होणार याचा विचार तरी कर जरा. अटक होईल, मला फाशी होईल, होऊ द्या. या घरासाठी मला ते पण मंजूर आहे मोठ्या बाई. तू जो हा येड चप्पना लावलायस ना,
यानं काय होणार? तुझ्या मनात श्रीकलाविषयी आकसे एवढंच शाबित होईल. ती गुन्हेगार आहे हे नाही शाबित होणार. आणि तसं जर होणार नसेल ना तर तुझ्या या करण्याला काही अर्थ नाही. इंदू, मोठ्याबाई, मला सहन होत नाही हो. आपला गोपाळ तिने हिरावून घेतला. गोपाळ गेला त्याचं दुःख मलाही आहे ग. आमच्या यांचा अंताजींचा सगळ्यात लाडका. बऱ्याचदा मी पण त्यांना म्हणायचे का दुःखपेक्षा तुमचा गोपाळवरती जास्त जीव आहे. अर्थात तसं होतच. माझ्या नवऱ्यानं गोपाळसाठी जीव दिला ग. आणि आज या नालायक कार्टीने त्याच गोपाळला मारलंय. राग येतोय ना मला तिचा. तुला तर माझा राग ठाऊक आहे, पण आता असं रागावून नाही चालणार. आपलं एक चुकीचं पाऊल त्या श्रीकलाला 100 पट बळकटी देणारा असेल. आपल्याला श्रीकलाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायचा आहे. तिला गुन्हेगार शाबित करायचंय. येतंय ना तुझ्या ध्यानात? पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट्स आलेत. काही तासातच फॉर्मॅलिटीज पूर्ण होतील. माझा गोपाळ एकटीने कसं जगायचं आता? मला विचार करवत नाही. श्रीकला, इन्स्पेक्टर सर, गोपाळचा मृत्यू कशामुळे झालाय? म्हणजे पोस्टमॉर्टम रिपोर्टचे काय फाइंडिंग्स आहेत? त्यांचा मृत्यू कुठलाही थर्ड पार्टी इंटरफेरन्स शिवाय झाला आहे. क्लिअर सुसाईड. मृतदेहावर कुठल्याच प्रकारच्या मारहाणीचे, झटापटीचे किंवा प्रतिकाराचे निशाण नाहीयेत. कधी कधी क्लीन सुसाईड दिसणाऱ्या केसमध्ये सुद्धा खूप मोठा घाणेरडा गुन्हेगार लपलेला असतो. पण ह्या केसमध्ये कुठलेही परिस्थितीजन्य पुरावे तसे मिळालेले नाहीयेत. तुम्ही त्या दिशेने विचार केलाय का? हे बघा, तुम्ही आम्हाला आमचं काम. नाही सर, तुमच्या कामावर संशय नाहीये. मी फक्त पॉसिबिलिटी बोलून दाखवली. एनिवेज, गोपाळ जवळ तुम्हाला सुसाईड नोट असं काही सापडलं का? नाही, तसं काही मिळालं नाही. पण डॉक्टर दिग्रसकरांनी असं टोकाचं पाऊल का उचललं हे समजण्यासाठी मला
तुम्हा सगळ्यांचीच म्हणजे या घरातल्या सगळ्यांचीच मला जबानी घ्यावी लागेल. इन्स्पेक्टर साहेब, आम्ही सध्या कोणीच त्या मनस्थितीत नाही आहो. तुम्ही बरं ठीक आहे, मी नंतर येतो. आणि इंद्रायणी मॅडम, तुम्ही म्हणताय की तसं काही असेल तर ह्या अँगलचा विचार आम्ही नक्की करू. येतो मी.